Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. संजय दिना पाटलांची मतदारसंघात 0 कामगिरी, देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं. निंबाळकर आणि आष्टेकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीने. निधीची मुदत ही 5 वर्षांची असते, तर मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ती खासदारांचं अपयश. 2019 ते 2029 दरम्यान मला मिळालेल्या निधीत एक पैसाही अखर्चित नाही. आरोपांवर ओमराजे निंबाळकर यांची स्पष्टोक्ती. ओमराजे निंबाळकरांना धाराशिव नगर परिषदेसाठी निधी मंजूर. कालच शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर 18 कोटींच्या निधीचा GR प्रसारित. ओमराजे निंबाळकरांचं एनडीएमध्ये स्वागत. आता आम्ही प्रतिस्पर्धी राहिलेलो नाही. राणा पाटलांचं भाष्य. कोणत्याही पक्षात असो तर विरोधाची भूमिका कायम. अशा लोकांचं राजकारण संपवणार ओमराजे निंबाळकर यांचा मात्र इशारा. माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता. मी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोललो. बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावरती किरण पावसकर यांचं स्पष्टीकरण. बाळासाहेब आमचं दैवत, तर त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही. पावसकरांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया. शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय. किरण पावसकरांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचा संताप. मला सांभाळणं, पोरांना सांभाळा हे पाळणाघर आहे का? पावसकरांकडून बाळासाहेबांच्या आवाहनाची उडवण्यात आली खिल्ली. किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे. शिंदेंनी पावसकरांना लात मारून हाकलून दिलं पाहिजे. अंबादास दानवे आक्रमक. सुनील प्रभूंकडून पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध. मी तुझ्या नादाला लागतो, 50 कोटी गेले ना तर आता गप्प बस. बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज. संजय दिना पाटील दबंग, राऊतांच्या धमक्यांना घाबरणार नाही. शिंदेंचं प्रत्युत्तर. संजय राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले. शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे बघणार नाही. गिरीश महाजन यांची टीका. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेमध्ये गदारोळ. फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात. मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार? आदित्य ठाकरेंची टीका. विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात, विरोधकांचा हा आरोप. कोण होतास तू, काय झालास तू? उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरे यांना हा टोला. तर विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलंय. यापुढे आणखी झटके देणार. पक्षफुटीवरून हा निशाणा. पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनावरील शोकप्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाल म्हणाले, त्यामुळे वाद. नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड. राज ठाकरे यांचा संताप. सातारा सांगली परिषद निवडणुकीत महायुतीची 100 मतं फुटली, त्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर. तर फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल. जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना इशारा. मतं फुटली नाही, देसाई यांच्याकडून स्पष्ट. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.